सामान्य नागरिकांना वेगळा कायदा आणि श्रीमंतांना वेगळा कायदा असाच अनुभव अकोलेकाठीतील नागरिकांना येत आहे। उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे अकोलेकाठी येथील गावकऱ्यांना सामोरे जावं लागतंय वन विभाग अधिकाऱ्यांच्या हुकुमशाहीला। मौजे अकोलेकाठी ते नान्नज रस्ता हा दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे। याच रस्त्यावरून नान्नज, गावडीदारफळ, बार्शी, वैराग या व इतर भागातील तरुण चिंचोली MIDC मध्ये कामासाठी ये-जा करत असतात। पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून या रस्त्यासाठी कोट्यावधी रुपये निधी मिळाला होता। कामाला देखील सुरुवात झाली होती। गावापासून सोलापूर बार्शी रस्त्यापर्यंत या रस्त्याचे काम मार्गी लागणार होते, परंतु नान्नज वन विभागाच्या नुकसानदायक धोरणामुळे 200 मीटर रस्ता हा अत्यंत खराब अवस्थेत तसाच राहिला। कारण हा 200 मीटर रस्ता आहे तो वन विभागाच्या सीमेलगत आहे। यामुळे हा रस्ता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडवला। अकोलेकाठी कोंडी हा रस्ता देखील असाच नान्नज येथील वन विभागाने अडवून ठेवला होता। एकाच वेळी वन विभागाचे 10 कर्मचारी चालू रस्त्याचे काम बंद करण्यासाठी येत असत। नान्नज अकोलेकाठी या रस्त्यावर तर साधे मुरमीकरण देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी होऊ दिले नाही, परंतु ठेकेदारांच्या समयसूचकतेमुळे अकोलेकाठी कोंडी रस्ता हा सध्या पूर्ण झाला आहे। वन विभागाच्या हद्दीत रस्ता करता येत नाही, मुरमीकरण, डांबरीकरण करता येत नाही असा नियम वन विभागाचे कर्मचारी हे त्यावेळी ठेकेदाराला सांगत होते आणि या नियमामुळेच अकोलेकाठी नान्नज रस्त्यावर नवा दगड देखील वन विभागाने टाकू दिला नाही। हा झाला सामान्य नागरिकांबाबत झालेला दुर्दैवी प्रकार। आता पाहूया याच वन विभागाच्या दुसऱ्या बाजूविषयी। गावकऱ्यांचा रस्ता अडवून वन विभागाला काय मिळाले? अनेक शेतकरी कामगारांना याचा नाहक त्रास सध्याघडीला होत आहे, तर दुसरीकडे असाच रस्ता वन विभागाच्या सीमेवरून जात आहे, परंतु हा रस्ता एका खाजगी कंपनीच्या मालकीचा आहे। हा रस्ता होताना त्या ठिकाणी एकही साधा कर्मचारी देखील किंवा अधिकारी देखील फिरकला नाही। नान्नज अकोलेकाठी रस्त्यावर मुरुम देखील न टाकू देणारे अधिकारी या रस्त्यासाठी मात्र गपगार आहेत। खाजगी कामासाठी बनवलेला जाणारा हा रस्ता मुरमीकरण, खडीकरण करून तयार आहे। नामांकित कंपनी असल्याकारणाने या ठिकाणी अधिकारी फिरकत नाही। नियम व अटी या सामान्य नागरिकांना असतात हे यावरून सिद्ध झाले आहे। शेतकऱ्यांना त्रास झाला पाहिजे, पण बड्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे। कामगार रस्त्यावर अपघात होऊन दगावले तरी चालतील, परंतु उद्योगपती चांगल्या रस्त्याने आला पाहिजे। वन विभागाच्या या जाचक अटी फक्त अकोलेकाठीमधील सामान्य नागरिकांसाठी लागू आहेत, परंतु कंपनीसाठी या शिथिल झाल्या असल्याचे दिसून आले। नान्नज वन विभागाचे संबंधित अधिकारी यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी सांगितले या रस्त्यावर मुरमीकरण करायला परवानगी आहे। मग अकोलेकाठी नान्नज रस्त्यावर का मुरमीकरण होऊ दिले नाही हा प्रश्न आता अकोलेकाठीतील सामान्य नागरिकांना पडतो आहे। अधिकारी म्हणाले अकोलेकाठी कोंडी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत। मग प्रश्न हा पडतोय की याच हद्दीत सुरू असणाऱ्या रस्ता करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करणार का? अकोलेकाठी नान्नज राहिलेल्या 200 मीटर रस्त्यासाठी आता कोण निधी देणार? आलेला निधी वन विभागाच्या प्रतापामुळे माघारी गेला। अकोलेकाठी येथील वन विभागाच्या हद्दीत रस्ता करणाऱ्या विरोधात वन विभाग काय कारवाई करणार हा प्रश्न आता गावातून विचारला जात आहे।